नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगांची डाळ आणि त्याचसोबत राईस. शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्यापेक्षा एकदा तुम्ही ही शेवग्याची डाळ तुम्ही ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागेल. तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया. आता मी शेवग्याच्या डाळीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते. इथे मी मसूरची डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ हे भिजवत ठेवले होते. त्यानंतर मी 3 छोटे टोमॅटो कट करून घेतलेत. लसूणच्या 10 ते 12 पाकळ्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. इथे शेवग्याची शेंग घेतली आहे, त्याला अशा पद्धतीने कट करून त्याचं बाहेरचं साल अशी मी काढून घेतलेली आहे. आणि लास्टला थोडी कोथिंबीर. आता हे कुकरचं भांडं आहे, त्याच्यात मी डाळ टाकून घेतलेली आहे आणि हे तिन्ही पण जिन्नस त्याच्यामध्ये टाकून घेते. आता मी याच्यामध्ये हिंग टाकून घेते, आता मीठ टाकून घेते आणि थोडी हळद, आणि ह्याच्या मी आता कुकरला शिट्ट्या काढून घेणार आहे. आता इथे आपली डाळ रेडी आहे. आता आपण पुढची काय प्रोसेस आहे ती बघून घेऊया. आता मी तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकून घेते, कढीपत्ता टाकते, ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घेते. ह्याला चांगलं परतवून घ्यायचं तेलामध्ये शेवग्याच्या शेंगांना. त्याच्यासोबत मी थोडी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे, मीठ आणि 1 वाटी पाणी, थोडी हळद, आणि आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आपण नेहमी शेवग्याची भाजी बनवतो, एकदा शेवग्याची डाळ करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि परत परत कराल तुम्ही. आता इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत, असं प्रेस करून बघते तर चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत. आता याच्यात आपण डाळ टाकणार आहोत. आता आपली ही डाळ होती ती टाकून घेणार आहोत. आता याच्यात मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता ह्या डाळीला आपण फक्त 2 ते 3 मिनटं उकळून घेणार आहोत. आता इथे 2 ते 3 मिनटं झालेले, डाळ आपली चांगली शिजलेली आहे. आता आपण याला सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.